जेवायला. या जेवायला. कसं झालंय जेवण सांगा, व्हिडिओसाठी नाही सांगायचं. खरंच छान झालंय. मी काय करत असते, मुलींसाठी गिफ्ट आणत असते काहीतरी. नमस्कार मंडळी, मी कल्याणी अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलवरच्या आणखी एका व्हिडिओमध्ये. कसे आहात सगळे? आशा आहे की तुम्ही सगळेजण ठीक असाल. मार्गशीर्षाचा शेवटचा गुरुवार म्हणजे उद्यापनाचा दिवस, तसा आजचा बेत आहे पुरणपोळीचा. पण त्याआधी सकाळी लवकर उंबरठ्याला हळदीचं लेपन करून घेतलं. एका व्हिडिओमध्ये मी बघितलं होतं की उंबरठ्याच्या दोन्ही साईडनी स्वस्तिक काढायचं आणि मध्ये अष्टलक्ष्मी म्हणून कुंकवाचे 8 टिपके द्यायचे. तर आज तसं मी केलं होतं. तसं मी प्रत्येक गुरुवारी हळदीचं लेपन करतच असते. या गुरुवारी सुद्धा केलं होतं आणि हळदीचं लेपन केलं ना उंबरठ्याला एक छानशी ऊर्जा मिळते आणि खूप प्रसन्न असं वाटतं. त्यामुळेच मी दर गुरुवारी हे करत असते. तुम्ही करता की नाही मला नक्कीच सांगा. आणि आपले जर व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला अजिबात विसरू नका. आज देवांशच्या टिफिनसाठी मी पराठे बनवले होते. असं तर मुलं जास्त भाज्या खात नाहीत, पण असं काहीतरी वेगळं दिलं ना आपण तर मुलं सुद्धा आवडीने भाज्या खातात. त्यानंतर सगळं त्याचं आवरून दिलं आणि त्याला स्कूलमध्ये सोडायला चालले होते. आता ही छोटी छोटी त्याची तो कामे करतो, म्हणजे बॅग अडकवणे असेल किंवा शूज घालणं असेल, अशी छोटी छोटी कामं करतो आणि आपण त्यांना सांगितलं पाहिजे की ही तुम्ही स्वतःहून करा, म्हणजे ते सुद्धा शिकतात. त्यानंतर अशी मी घरीच वेणी बनवत असते. फुलं तर आपण आणतच असतो आणि अगदी सोपी आहे बनवायला, तर मी दर गुरुवारी ही घरीच बनवत असते. त्यानंतर पूजा मांडायला सुरुवात केली. पहिलं तर तुळशीला पाणी घालून घेतलं, तुळशीची पूजा केली आणि अशी एक कोरपड आणि मनी प्लांट आहे माझ्याकडे. झाडे तसे आपल्याला आवडतात पण काही जास्त ते जोपासणं होत नाही, त्यामुळे जास्त नाहीत माझ्याकडे. त्यानंतर पूजा मांडून घेतली. आता मार्गशीर्षाच्या गुरुवारची पूजा मांडण्याची पद्धत आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे काही जास्त शूट घेतलं नाही, पण डायरेक्ट तुम्हाला दाखवते की मी कशी पूजा मांडते. आता ही पूजा मी लहानपणीपासून मांडते किंवा व्रत करते, त्याच्यामुळे असं काहीतरी करत असते. आता छोटीशी आज फुलांची रांगोळी काढली होती आणि नैवेद्य म्हणून आज गूळ खोबरं, त्यानंतर काजू बदाम आणि दूध आणि साखर असं ठेवलं होतं नैवेद्यासाठी. आणि छान अशी पूजा झाली होती आणि एवढं प्रसन्न वाटत होतं ना, देवासमोरून उठूच वाटत नव्हतं, एवढं भारी वाटत होतं. आणि आजचा शेवटचा गुरुवार, मनाला जराशी हुरहुर सुद्धा असते. त्यानंतर देवांशला स्कूलमधून घेऊन आले आणि लागणाऱ्या वस्तू येतानाच घेऊन आले आणि तुम्ही बघू शकता माझ्या देवांशच्या डब्यामध्ये काहीच शिल्लक उरत नाही. तो त्याचा डबा सगळा पूर्णपणे फिनिश करतो. त्यानंतर मला तलब झाली होती चहाची, कारण निरंकार उपवास धरणं खरंच अवघड असतं आणि उपवासाच्या दिवशी मला हा चहा नक्की लागतो, म्हणजे लागतोच. आमचा लाडू आता शाळेतून आलाय है का नाही? आणि स्कूल ड्रेस कधी बदलायचा? नाही बदलायचं नाही मला. का बरं? का उद्या नाही घालायचा परत? उद्या पेटीचा आहे ना, पेटी. आणि आज काय काय शिकवलं टीचरनी? ABCD. आणखी पोयम. पोयम. कुठली पोयम? कावल्याचं नाही शिकवली. हां. ABCDEFG हा. आणि पोयम. कुठली पोयम येते तुला? हां, कुठली येते सांग ना. आणि ऑटिजीवर नेम. मॅडम बाशू असं. मेड माय शू. हां, म्हणून दाखव बरं. आज मी लवकरच स्वयंपाकासाठी लागले होते. आता मी काय करते, पुरणासाठी ना 2 तास आधीच हरभऱ्याची डाळ भिजत घालते आणि त्यानंतर गरम पाणी करायचं, थोडंसं तेल टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि भिजवलेली डाळ त्याच्यामध्ये टाकून 1-3 शिट्ट्या करून घ्यायच्या. याने काय होतं, डाळ लवकर शिजते आणि छान सुद्धा शिजते. अगदी मऊ होतं पुरण, अजिबात पोळी फुटत नाही. एका बाजूला डाळ शिजते तोपर्यंत इकडं मी पीठ मळून घेत होते. याने काय होतं की म्हणजे छान भिजलं जातं पीठ. आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता कुकरने सगळा गॅसवरती राडा करून ठेवला. कधी कधी काय होतं, कुकर डाळ शिजताना उतू जातं. त्यानंतर ही अशी सवय कोणाकोणाला आहे की फक्त एका हाताने पीठ मळायचं, दुसरा हात अजिबात खराब झाला नाही पाहिजे. त्यानंतर कधीही आपण सणावाराला तेलाचा पुडा फोडतोच तळण मळण्यासाठी. तर मी काय करते, पोळ्या करताना किंवा इतर कधी तर काय करायचं, त्या पिशवीमध्ये पीठ ठेवून द्यायचं. अगदी मऊ असं होतं, लुसलुशीत असं म्हणायचं. आणि त्यानंतर
त्यानंतर आता काय करायचं, पीठ वगैरे मळलेलं असतं, थोडासा गॅस खराब होतो तर लगेच मी पुसून काढत असते. याने काय होतं, जास्त पसारा होत राहत नाही आणि जिथल्या तिथं वस्तू राहतात आणि किचन फ्रेश असलं ना आपल्याला सुद्धा स्वयंपाक करायला छान मूड येतो. आणि ही टिप कधी पण लक्षात ठेवत जावा. आता जोपर्यंत कुकर थंड होतोय तोपर्यंत मी काय केलं, भजीचं पीठ मळून ठेवलं. त्यानंतर डाळ कढईमध्ये घेतली आणि पावभाजीच्या स्मॅशरने थोडीशी बारीक करायची. त्यानंतर त्याच्यामध्ये गूळ टाकायचा. याने पावभाजीच्या स्मॅशरने बारीक केलं ना काय होतं, पुरण चाळणीतून काढताना सुद्धा अगदी 2 मिनिटात निघून जातं. त्यानंतर आपण विलायची पावडर तर टाकतच असतो. त्याच्यानंतर आहे ना मी काय करते, थोडंसं जायफळ खिसून टाकते, छान फ्लेवर येतो अगदीच. त्यानंतर आता मी आमटीच्या वाटणामध्ये काय काय काढलं आहे ना तर ते सांगते. हिरवी मिरची काढली आहे थोडीशी, कांदा काढला आहे आणि जे धने असतात ते सुद्धा भाजून घेतलेत आणि जी डाळ असते तर ती सुद्धा थोडीशी भाजून घेतली आहे. आता कशी करायची आमटी, एकदम मस्त होते. आता थोडंसं तेल टाकायचं, तेलामध्ये थोडेसे जिरे टाकायचे, खोबरं आणि लसणाचं जे वाटण असतं तर ते टाकायचं, थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि जे कणकेचं पीठ असतं ना तर ते त्याच्यामध्ये टाकायचं, छान असं परतून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर जो आपण हिरव्या मिरच्याचा कांद्याचा मसाला केला होता तो टाकायचा, तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. त्याच्यामध्ये अगदी कलरसाठी थोडंसं काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकले, थोडीशी हळद पावडर टाकायची, परत एकदा परतू द्यायचं तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यामध्ये जो कट असतो, थोडक्यात जे डाळीचं पाणी असतं शिजून राहिलेलं, तो कट त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा, एक थोडंसं गरम होऊ द्यायचं. त्याच्यानंतर इथं मी मिक्सरचं भांडं थोडंसं धुवून टाकलं आहे आणि पाणी ॲडजस्ट करायचं आपल्याला जेवढं घट्ट पातळ पाहिजे तेवढं. आता आम्हाला जास्त घट्ट आवडते, आता बऱ्याच जणांना आमटीना पातळ आवडते. त्यानंतर कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि उकळी काढून घेतली. जोपर्यंत इकडं आमटी शिजतीये तोपर्यंत मी इकडं तळण काढून घेत होते. तळणामध्ये कुरडई होती, उडदाचे पापड आणि त्यानंतर भजीसुद्धा काढून घेत होते. या पद्धतीने केलं ना तर स्वयंपाक लवकर होतो. आता माझं पीठ मळून झालं होतं, पुरण काढून झालं होतं, भजीचं पीठ झालं होतं, तळण काढलं होतं, त्याच्यानंतर आमटी पण झाली होती आणि भात पण शिजून ठेवला होता. इकडं आमटी, इकडं मिरच्या तळतात आणि इथं भजी करून ठेवले. आणि आत्ता आमची कार्तिकी आली आहे, आता ती मला हेल्प करते. म्हणजे व्हिडिओ काढायला पण दुसरं कोणीतरी असलं ना लवकर निघतो. आणि परत आणखी दाखवते की मी काय काय केलं. वेगळंच होणार आहे आता, मी हे टाकते का नाही माहित नाही. असं तिने ठेवलंय मस्त. आणि मी काय करत असते, मुलींसाठी गिफ्ट आणत असते काहीतरी. तर अशी एक साखळी आणली आहे मुलींसाठी, इकडं बघू शकता. आणि ही आपली इकडं पूजा आहे. इकडं भजी आहेत आणि तुम्हाला आमटी दाखवते. इतकीच भारी दिसतीये ना, आता बघू. मैत्रिणी तुला हसतील. तू इथे बस, आडोशाला थोडा वेळ. मैत्रिणी गेल्या की मी सांगते त्यांना. म्हातारीला राग आला. आता कार्तिकी मला हेल्पसाठी आली होती. ती काय बोलली, मी कथा वाचते तोपर्यंत तुम्ही पोळ्या करा. आता मी कथा ऐकत ऐकत पोळ्या करायला घेतल्या होत्या. जास्त पोळ्या करायच्या नव्हत्या कारण मी 5 मुलींना सांगितलं होतं आणि मुली एक एक सुद्धा पोळी खात नाहीत. त्यामुळे त्यानंतर शिळ्या तरी पडल्यानंतर कोण खाणार, म्हणून मला एक 10-11च पोळ्या करायच्या होत्या. मी पटपट पोळ्या करून घेत होते. पुरणसुद्धा अगदी मऊ झालं होतं आणि पीठसुद्धा छान भिजलं होतं, त्यामुळे पोळ्या फुटत सुद्धा नव्हत्या आणि टम्म फुगत सुद्धा होत्या. छान अशा पोळ्या झाल्या होत्या. पुढे मुलींचा रिव्ह्यू तुम्ही बघणारच आहात. आता स्वयंपाकासाठी कधीही अर्धा तास लवकर लागायचं कारण आपल्याला सुद्धा शेवटी तयार व्हायचं असतं. जोपर्यंत मुली येत होत्या तोपर्यंत माझं आवरलं होतं आणि मी मस्त रेडी सुद्धा झाले होते. याने काय होतं, आपल्याला सुद्धा छान वाटतं सणावाराला. त्यानंतर मुली आल्यानंतरच मी आरती करत असते. कॅमेरामॅनला पण जातात आरती. तिला घे ना. गेटला दिल्या जा. तुझं तर तेच मी दाखवणारच आहे. तू काय पण कर. बघ तू. हाय. हॅलो गाईस.
खुशी आई हाय अनुष्का अरे गप्प बसा की काय या जेवायला तिचा मूड नाहीये, तिला ब्लर करावं लागेल मग. तुझा बर कसं झालंय जेवण सांगा. छान झालंय खूप हो का? खरंच खरं सांगताय का खोटं सांगताय? खरं काकू खरंच झालंय खूप छान व्हिडिओसाठी नाही सांगायचं. खरंच छान झालंय. थँक्यू. पण आम्ही खरं सांगतोय. हा ती काय तुमच्या कशा असते सारखी मी नवीन आहे. हा बरोबर. तुम्हाला नाही का ग आवडलं? छान आहे ना? ही गेम पलटी करते इथंच राहते. तिला इथं सोडून द्यायचं. तू. से हाय हाय करा. आणि ही आहे ना, ही अंशिका आहे आणि ती देवांशच्या स्कूल मधली आहे. हाय का नाही अंशिका? ती बोलत नाही जास्त. आणि लाडू बघा. हा शॉट नको काकू हात भरलाय. कल्याणी विकास सानप. गावाकडची कल्याणी. ए ते नाही, हे व्हिडिओ ज्याच्यावर येते ते सांग ना. आता काय बोलले असते आता तुला तुझ्या काय लग्नाची वाटी मारायची का? हा? हे माताजी कुठला आले तुझ्या का डायमंड काय? पडू नको ना ग. काकूने आम्हाला मस्त एक नेकलेस दिले. थँक्यू. छान झाली. जस्ट मी आता जेवण केलंय आणि राडा खूप जास्त आहे. म्हणजे राडा म्हणण्याऐवजी फक्त भांडे आहेत. किचन वगैरे मी लगेच साफ करत होते, त्याच्यामुळे काही जास्त राडा नाही झाला. पण भांडेच जास्त आहेत आणि भांड्याचं काही नाही, अर्ध्या तासात होऊन जाईल सगळं. पण एवढा जास्त कंटाळा आलाय कारण दिवसभर उपाशी आणि आत्ता एक पोळी खाल्ली फक्त, पण आता कसं तरी व्हायला लागलंय. आणि हा सांगतोय कोण कोण आलं होतं ते सांग. तर आता ऑलरेडी तुम्ही सगळं व्हिडिओमध्ये बघितलंयच, त्याच्यामुळे काही सांगण्याची गरज नाही आहे. तुमचं कसं झालं उद्यापन ते सुद्धा मला नक्कीच सांगा. आणि कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्लॉग ते सुद्धा कळवा. आणि खूप प्रेम देत राहा आणि हाईपसुद्धा करा. लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं, हाईपसुद्धा करा आपल्या व्हिडिओला. आणि जर आपले व्हिडिओ सगळे आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब.